नेहमी शरण्यामध्ये शौनक ऋषीला कथा सांगतात. तीच कथा ब्रह्मदेव नारदाला सांगतात. तीच कथा असणारे सनत कुमार ऋषी व्यासांना सांगतात. सनत कुमार म्हणतात, मुनिवर्य, आता मी तुम्हाला शुक्राचार्याने महादेवाकडून संजीवनी मंत्र कसा प्राप्त करून घेतला हे मी तुम्हाला सांगणार आहे. फार पूर्वीची कथा आहे. शुक्राचार्य भृगु ऋषीचा मुलगा, त्याचं नाव शुक्राचार्य नव्हतं, आधी भार्गव नाव होतं. मग ते काशीमध्ये गेले. एकांतामध्ये जातात, महादेवाचं ध्यान करीत असत. फार तपश्चर्या केली. त्या ठिकाणी गंगेमध्ये एक लिंगाची स्थापना केली. गंगेमध्ये लिंगाची स्थापना केली आणि त्यांच्या समोर एक कूप तयार केला. कूप म्हणजे वाळू मधून म्हणले विहीर तयार केली लहानशी एक, आणि पानाचा द्रोण तयार केला. मग त्याच्यातलं पाणी घ्यायचं त्या डोहातलं आणि महादेवाच्या प्रतिमेवर टाकायचं. मग त्यांनी त्या गंगेतल्या पाण्यानं 1,00,000 वेळा महादेवाला स्नान घातलं. मग पूजा करणं चालू आहे. अनंत सुगंधी स्नान घातलेले, कापूर लावला, कस्तुरी चंदन लावलं, देवाला काही उटणं लावलं. त्या ठिकाणी राजपंचकाचं फूल अर्पण केलं. धोत्र्याचं फूल, कमळाचं फूल आहे, पांढरं फूल, निळं फूल, मोगऱ्याचं फूल आहे, शेवंतीचं आहे, पळसाचं आहे, केशरांचं आहे. याही नंतर धूप लावलेला आहे. बेलाचे पानं अर्पण केले, तुळस अर्पण केली. देवदार नावाचा चंदन हाही अर्पण केला. काही दुर्वांकुर अर्पण केले. सुंदर सुंदर जेवढे फुलं आहेत एवढ्या फुलांनी महादेवाची पूजा केली. शुक्राचार्यानं नाना प्रकारचे म्हणले उत्तम त्या ठिकाणी उपहार हे सुद्धा अर्पण केले. आणि ते गायन करू लागले. गंगेमध्ये गायन करतात. गायनामध्ये नाचत होते महाराज. 1,000 नावं घेतले महादेवाचे, स्तवन केलं. 5,000 वर्षेपर्यंत तप केलं. महादेव प्रसन्न नाही झाले. पण त्यांना दुःख वाटलं. आपण जे काही पूजा करायला लागलो, ही पूजा आपली महादेवाला आवडत नसेल म्हणून महादेव प्रसन्न नाही झाले. म्हणले आता अति कठीण तप करायचंय. मग त्यांनी काय केलं, आपलं मन सर्वांमध्ये चपळ आहे, आपलं मन मलिन असेल म्हणले. पण त्यांनी मनच महादेवाला अर्पण केलं. तपश्चर्या करायला सुरुवात केली. 1,000 वर्ष तप केलं.
महादेव प्रसन्न झाले. 1000 सूर्याचं तेल ज्या ठिकाणी लिंगाची पूजा करीत होते महाराज शुक्राचार्य, त्या लिंगामधूनच प्रगट झाले महादेव. महादेव म्हणतात की हे शुक्राचार्य, म्हणले तू फार तप केलं आणि मला फार आनंद वाटला, मी आता प्रसन्न झालो. मग काय आपली इच्छा आहे मागून घ्या, मी देण्याकरिता तयार आहे. आता शुक्राचार्यांना महादेव प्रसन्न झाले. महादेवाचं दर्शन घडलं, फार म्हणले त्यांना आनंद वाटला, आनंदामध्ये बुडून गेला. आणि मग त्यांना नमस्कार केला, जय जयकार केला, प्रदक्षिणा केल्या, दोन्ही हात जोडले. देवा, सर्व आपल्यापासून निर्माण झालं. फार विनंती केली, स्तुती केली महादेवाची. 1000 वेळेस नमस्कार केला महादेवाला, 1000 वेळेस. आणि त्यांनी महादेव अधिकच प्रसन्न झाले. महादेवानं दोन्ही हातानं प्रेमानं आलिंगन दिलं आणि मधुर वाणीमध्ये हळू आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली. महादेव बोलत होते. अहो म्हणले, तुम्ही फार पवित्र भक्त आहात, फार म्हणले तुम्ही तपश्चर्या केली, आचरण, लिंगाची स्थापना केली, फुलं अर्पण केले, विधीपूर्वक म्हणले पूजा केली, मनही अर्पण केलं. दृढ भावानं, भक्तीनं, प्रेमानं पूजा केल्यामुळे म्हणले मी संतुष्ट झालो. तुझ्याकडे म्हणले आता मी अति म्हणले कृपेनं, दयेनं पाहताय आणि तू एक दिवस म्हणले माझ्या हृदयामध्ये प्रवेश करशील आणि माझ्या शरीरामध्ये. महादेव म्हणतात आणि श्रेष्ठ जे काही इंद्रिय आहे, इंद्रियामधून बाहेर येशील. त्यावेळेस लोक तुला शुक्राचार्य म्हणतील, असा आशीर्वाद दिला. आता ब्रह्मदेवाने सुद्धा म्हणले मी गुप्त ठेवलेली मंत्र होता, संजीवनी मंत्र. महादेव म्हणाले मी ब्रह्मदेवाला सांगितला नाही, निर्मळ म्हणले तू तप केलं म्हणून म्हणले मी तुला सांगत आहे. या मंत्रानं कोणताही प्राणी मरण पावला तर जिवंत होईल, असा वर त्या ठिकाणी दिला. आणि तू ग्रहामध्ये म्हणले मुख्य राहशील. स्त्री पुरुष असताना म्हणले तुझी यात्रा करतील तर त्यांचं सर्व दुःख नाहीसं होईल. तुझा उदय झाल्याच्या नंतर म्हणजे लोक लग्न कार्याला सुरुवात करतील, शुक असा असणारा. आणि जो म्हणले कार्य धर्माशी संबंधित करेल त्याचं कार्य सफळ होईल, असा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. जो मनुष्य 1 वर्षभर अहोरात्र व्रत करील, म्हणले गंगेच्या पाण्याने महादेवाला स्नान घालील, त्याची सर्व इच्छा परिपूर्ण होईल. स्त्रिया सौभाग्यवान होतील, असा मंत्र शुक्राचार्याला महादेवापासून प्राप्त झाला. आणि मग तपश्चर्याचं फळ प्राप्त झालं. महादेवाचं दर्शन घडलेलं आहे आणि कृत्य झालं. आणि शुक्राचार्य महाराज आपल्या नगराकडे जातात. आता ही कथा व्यास महाराज विचारायला लागले. अहो तुम्ही ज्या ज्या मला कथा सांगता, कथेनं म्हणले माझं समाधान होत नाही, अधिक अधिक कथा ऐकावी,
अशी म्हणले माझी इच्छा निर्माण होते. आता एक कथा अशी सांगा, बाणासुर नावाचा राक्षस म्हणले तो फार मोठा अधिकारी बनला गेला. ती कथा सांगा. सनत कुमार म्हणतात, पूर्वीचा इतिहास आहे. ब्रह्मदेवाचा मुलगा मरीची, मरीचीला मुलगा झाला प्रजापती, प्रजापतीचा कश्यप. दक्ष राजानं 13 मुली कश्यपाला दिल्या. सर्व पैकमाता मुली पतिव्रता. आता 13 मुलीपैकी दिती सर्वात मोठी होती. तिला मुलगा झाला. एक दैत्य असणारा आणि अन्य पत्नीपासून काही देव लोक जन्माला आले. कश्यपांची संतती. आता दितीला 2 बलाढ्य पुत्र जन्माला आले, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. हिरण्यकश्यपूला 4 मुलं झाले. एक राज, अनुराग, सराज आणि प्रल्हाद. पुढे प्रल्हादानं म्हणले विष्णू भक्त असणारा तो दैत्याच्या विष्णू भक्तीच्या प्रभावाने दैत्य त्यांचा नाश करू शकला नाही. प्रल्हादाला मुलगा झाला, त्याचं नाव विरोचन. आता विरोचन दान धर्म करणारा, भक्तीनं वागणारा, ब्राह्मणाच्या रूपानं इंद्रदेवाने विरोचनाकडे अहो काय म्हणले आपल्याला, काय एकदम आता या ठिकाणी देणार आहे. मग त्यांनी मस्तक दिलं आपलं विरोचनानं. आता विरोचनाचा मुलगा बळीराजा, देवानं वामन अवतार घेतला आणि त्या बळीराजानं पृथ्वी दान दिली, पृथ्वीचं दान दिलं. आणि त्या बळीचा मुलगा बाणासुर. बाणासुर असणारा हा महादेवाची भक्ती करणारा बुद्धिवान, हजारो हातानं दान देणारा, सर्व राज्य लोकांना जिंकलेले. त्यांच्या नगराचं नाव आहे शोणितपूर असणार. आता त्या ठिकाणी तो राहणारा, महादेवाची भक्ती करायचा. सर्व देव म्हणले त्यांच्या अधीन राहून सेवा करीत असत बाणासुराची. मात्र देवता लोक दुःखी होते त्या नगरामध्ये. बाणासुराच्या नगरात देव लोकांकडे दुःख, बाकी सर्व लोक आनंदी. आता मनामध्ये शत्रूचा भाव असल्यामुळं ते दुःखी होते. आता बाणासुरानं 1000 हात होते, 1000 हात. मग तो 1000 हातांनी वाद्य वाजू लागला आणि महादेवाचं स्मरण करू लागला. महादेव प्रसन्न करून घेतला. त्यांनी वर मागायला सुरुवात केली. महादेव म्हणतात, अहो भक्तीनं भावानं तुम्ही माझी पूजा केली, सेवा केली, मागा म्हणले काही एखादा वर. मग तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहे तर म्हणले माझ्या नगराचं अधिपत्य होऊन माझ्या जवळ तुम्हीच राहा म्हणले देवा. त्या बाणासुरानं वर मागितला, तुम्ही, तुमचे मुलं, तुमचं परिवार, गण लोक माझ्या जवळ राहा. महादेवाने विनंती केली, महादेवाकडून वर मागितला. आता वर दिल्यामुळं महादेव त्याच्या नगरात राहायला सुरुवात केली. महादेव त्या नगरात राहू लागले. एक दिवस महादेव गंगेच्या तीरावर देवासहित क्रीडा करू लागले. दैत्य लोक, देव लोक गंगेवर स्नान करण्याकरिता गेले.
आणि क्रीडा करायला लागले. गंधर्व लोक गायन करणारे होते, अप्सरा नाचू लागल्या. मुनी लोक महादेवाची पूजा करतात, महादेवाला जय जयकार करतात, महादेवाला नमस्कार करतात. सर्व देव लोक संतुष्ट आहेत. कोणी होम करत आहे, कोणी स्मरण करत आहे. आता काही तर्क कुतर्क करणारी त्या ठिकाणी आचार्यहीन अशा लोकांचा नाश होऊ लागला. निंदक लोकांचा सर्व प्रकारची भीती नाहीशी झाली. महादेवाचे भक्त संसारिक दोषे संपले. आता महादेव त्या नगरात राहण्याकरिता आले. सर्व आनंद आहे. ऋतू आपापला प्रभाव दाखवतात. सुगंध वारा वाहायला लागला. पक्षी गायन करतात. झाडावर बसलेले आहेत. झाड फुलांनी वाकलेले आहेत. महादेवाला असं वाटलं एवढं सुंदर रमणीय ठिकाण आहे. पार्वती आपल्या जवळ असती तर आकर्षण असं वाटू लागलं महादेवाच्या मनात. नंदीला बोलवलं. म्हणले नंदी लवकर, म्हणले तू कैलास पर्वतावर जा आणि पार्वतीला लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन ये. आज्ञा दिली महादेवाला. नंदी निघाला. कैलास पर्वतावर गेलेला आहे. पार्वती मातेला नमस्कार केला. अहो देवी माता, महादेव तुमची फार आठवण काढायला लागले. तुम्हाला लवकर बोलवलं शृंगार करून. निरोप सांगितला. पार्वतीला आनंद वाटला. ती म्हणाली ठीक आहे, मी सुंदर म्हणले वेशभूषा धारण करते, लवकर म्हणले तुझ्या पाठीमागे येते. तोपर्यंत म्हणले नंदी मनाच्या वेगानं महादेवाजवळ गेले. महादेवा तुमचा निरोप सांगितला म्हणले पार्वतीला. पार्वती माता आता लवकर येणार आहे. नंदी म्हणतात सांगितलं नंदीनं निरोप. प्रियेला भेटण्यासाठी फार म्हणले आतुर झालो. महादेव म्हणायला लागले आतुर झालेला आहे म्हणले मी या ठिकाणी. मात्र स्त्रियांना नटण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. एवढी थांबण्याची वेळ महादेवाकडे नाही. नंदीला पुन्हा बोलवलं. म्हणजे नंदी लवकर जा. आणि पार्वतीला लवकर बोलवणार. नंदी पुन्हा कैलास लोकात गेला. पार्वती माता फार म्हणले त्यांची वाट पाहतात महादेव, लवकर चला. म्हणून तुम्हाला सुंदर वेशामध्ये पाहण्याची महादेवाची इच्छा आहे. तुमच्याबरोबर त्यांना विहार करायचा आहे. लवकर चला, उशीर नका करू. एवढं सांगितलं तो निघाला. आता इकडे शृंगार करण्याकरिता वेळ लागू लागला. शृंगार काही लवकर होत नाही. हे चर्चा ऐकणाऱ्या काही स्वर्गातल्या देवांगना होत्या. नंदीचं महादेवाचं बोलणं ऐकलं स्वर्गातल्या अप्सराईनं जवळ आलेल्या आहेत. महादेवाला काम निर्माण झाला. महादेव पार्वतीच्या सहवासाची वाट पाहतात आणि पार्वती काही लवकर येत नाही. या संधीमध्ये जी स्त्री त्यांच्याशी क्रीडा करील म्हणजे ती संतुष्ट होईल. दिव्य स्त्रियांची राणी होईल. जी कोणी स्त्री म्हणजे पार्वतीचं रूप घेऊन महादेवाला स्पर्श करेल, अंकित घेईल, असा बाकीच्या अप्सरांनी विचार केला.
आणि एका विभांडकाची मुलगी, तिचं नाव चित्रलेखा आहे. तिने अप्सरेचं बोलणं ऐकलं. अप्सरा एकूण एकाल बोलतात, मात्र त्या विभांडकाच्या मुलीनं बोलणं ऐकलं. महादेवानं स्पर्श करण्याच्या उद्देशाने गौरीसारखं रूप धारण केलं त्या चित्रलेखेनं, पार्वती सारखं. पूर्वी दैत्यांना मोहित करण्याकरिता विष्णूनं रूप घेतलं या प्रकारे, त्याप्रमाणे मी योग बलाने रूप धारण केलं. आणि तिचे ऐकून उर्वशीने आपलं रूप बदललं. आता 2-3 सख्या आहेत त्या ठिकाणी. आता प्रत्येकीनं काय केलं, पार्वतीचं रूप घेतलं. प्रत्येक अप्सरेनं आपला विजय व्हावा, आपला विजय व्हावा, आणि देवीचे रूप धारण केले. अप्सरांनी देवीचे रूप धारण केले. मात्र ते पाहून चित्रलेखेने विचार केला, बऱ्याचशा मैत्रिणीनं पार्वतीचं रूप घेतलं, मग हिनं काय केलं, चित्रलेखेनं ते रूप टाकून दिलं. आता बाणासुराची मुलगी होती, तिचं नाव आहे उषा. योग बलानं तिनं पार्वतीचं रूप धारण केलं. सुंदर एकदम लक्षणाने आहे, आणि चरण सुद्धा म्हणले कमळाप्रमाणे आहे, डोळे सुंदर आहेत. उषेचा मनोभाव जाणला आणि तात्काळ म्हणले त्या ठिकाणी उषेनं काय केलं, पार्वतीचं रूप घेतलं. आणि खरोखर म्हणले पार्वती त्या ठिकाणी आली. ती म्हणाली, उषा, तू लहानपणापासून भगवान विष्णूची भक्ती केलेली आहे, म्हणून म्हणले मी काय सांगते तू ऐक. आता म्हणले तो वयात येणार आहे, वयात येणार आहे, कामयुक्त होऊन म्हणले तू माझं रूप धारण केलं, तुला काम निर्माण झाला, आणि तू पार्वतीचं रूप धारण केलं, म्हणून म्हणले कार्तिक महिन्यामध्ये तुला ऋतू प्राप्त होईल, असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि तुला स्वप्न पडेल म्हणले, स्वप्नामध्ये जो पुरुष येईल तुझ्या, म्हणले तो तुझा पती होईल, असं म्हणले तू खात्रीपूर्वक समज. मग सुलभ भावानं उषेला त्या ठिकाणी लाज वाटू लागली. आपणच पार्वतीचं रूप घेतलं, आणि जी खरी पार्वती मामा पार्वती आहे, महादेवाच्या जवळ गेली, नमस्कार केलेला आहे, आणि क्रीडा करून रममान झाली. महादेव पार्वती, गण लोक, देवता लोक आपापल्या ठिकाणी जातात. एक वेळेस बाणासुरानं फारच गर्व निर्माण झाला. तो तांडव केलं त्यानं, बाणासुरानं महादेवानं संतुष्ट केलं. आणि त्यावेळी भगवंतानी म्हणले प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना हात जोडले, नतमस्तक झाला. महादेवा, तुमच्या कृपेनं तुम्ही मला 1000 हात दिले, 1000 हात, पण म्हणले माझ्या हाताचं नुसतं वजन व्हायला लागलं, कारण या त्रिभुवनामध्ये म्हणले माझ्यासोबत युद्ध करणारा कोणीच नाही, मग या हाताचा काय उपयोग आहे. पर्वतासारखं माझं शरीर आहे, या हाताने काही पराक्रम करायचा तर म्हणले कोणी युद्धात समोर नाही, मग म्हणले हाताचा काय उपयोग आहे. अहो सर्व देव लोक म्हणले मला भिवून, अग्नी परमात्मा माझी सेवा करायला लागला, यम माझी सेवा करायला लागला, वरून म्हणले माझ्या गायी वळायला लागला, कुबेर हत्तीची व्यवस्था पाहायला लागला, इंद्रदेव म्हणले माझं कार्य करतात. मग सांगा मी युद्ध कोणाशी करू, या हाताला काय काम एकदम सांगू म्हणले. माझ्या हाताला 1000 हात आहेत, शत्रूंना खाली पाडावं,
तरी मनात एकदम अशा प्रकारे इच्छा आहे, अभिलाषा म्हणले माझी पूर्ण करा. असं म्हणल्याच्या नंतर महादेवाला राग आला. अरे किती अट्टहासानं म्हणले मी तुला हात दिले आणि तुला तुझ्या बळाचा गर्व झाला म्हणून म्हणले तू वेड्यासारखा बोलायला लागला. तोंडी म्हणले एकदम आता तुला असं बोलणं शोभत नाही. तुझ्या मनात अहंकार आला, आता तुझा अहंकार नष्ट झाल्याशिवाय जमणार नाही. अकस्मात म्हणले युद्ध होईल आणि लवकर म्हणले तुझ्या भुजा हात तुझे म्हणले तुटून जमिनीवर पडतील. पण त्यांच्या रथावर ध्वज होता, मनुष्याचं मस्तक होत. ज्यावेळी म्हणले खाली पडतील त्या दिवशी म्हणले युद्ध होईल आणि युद्धामध्ये तुझ्या पराजय होईल म्हणले. आता तो लक्षात ठेव, महादेवाने सांगितलं. मग आता तो आपला सेना घेऊन म्हणले आता युद्धाकरिता जा, आता थांबू नको, माझ्याजवळ उभा राहू नको, महादेवाने सांगितलं. आणि मग महादेवाने मौन धारण केलं. आता बाणासुरानं सांगून काही परिणाम झाला नाही. पुन्हा त्यांनी महादेवाची फुलं आणली, महादेवाची पूजा केली, प्रदक्षिणा केल्या, नमस्कार केला आणि वृत्तांत विचारला भेटीचा. आता हा बाणासुर आपल्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर लोकांनी विचारलं का हो महादेवाची तुमची भेट झाली, मग काय झालं, काय म्हणले तुमच्या मनात विचार आला. असं सांगितलं असताना त्यांनी सांगितलं सर्व हकीकत. आपल्या रथावर जो काही ध्वज आहे तुटून खाली पडला की युद्ध होणार आहे असं सांगितलं. त्यांना वेद लागला, सारखाच वाट पाहू लागला कोण आपल्या सोबत युद्ध करणार आहे, कोण एवढा बलाढ्य आहे. मग बाणासुर दररोज विचार करायचा. वेद लागला म्हणजे त्याला सारखं स्मरण लागलं. आता वैशाख महिना सुरू झाला. पार्वतीच्या वचनाची प्रतीती घेण्यासाठी उषा ही उत्सुक झाली. उषाची मुलगी असणारी. आणि मग संध्याकाळच्या वेळेला त्या उषेनं काय केलं, देवाची पूजा केली आणि झोपलेली आहे. झोपी गेल्याच्या नंतर त्या उषेला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये भगवान कृष्णाचा नातू अनिरुद्ध असणारा फारच सौंदर्यवान आहे आणि तो स्वप्नात आला. स्वप्नात आल्याच्या नंतर स्वप्नामध्ये त्या ठिकाणी लग्नही झालं, तो पती झाला, अंगसंगही झाला आणि समाधान वाटलं. आणि एवढ्यामध्ये मग त्या उषेला जाग आली. रात्रीचा प्रियकर दिसेना कोणी, मग तिला विरह झाला. आतापर्यंत म्हणले जो आपल्या स्वप्नात आला म्हणले तो कधी आपण पाहिला नाही. व्याकुळ झाली, रडायला लागली, काय करावं काही कळलं. आपल्या मैत्रिणीवर रागावू लागली. आता म्हणले मी माझा प्राण ठेवणार नाही, माझा प्राण त्याग करणार आहे. मग उषेच्या आईनं मैत्रिणीनं बरीच समजूत काढली, प्रयत्न केला, काही ऐकाय तयार नाही. चित्रलेखा होती. मधुरवाणीनं सांत्वन केलं. सांत्वन करणं समजूत घालणं आणि हळूवार प्रयत्न केला. उषा म्हणाली, चित्रलेखा पार्वतीनं गुणाने माझे मन मोहून टाकलं. आम्ही दोघांनी स्वप्नामध्ये एकमेकाच्या सहवासाचा आनंद घेतला, जन्मलो. आता खात्री पटली, मात्र माझा पती कोण आहे, तो कुठे आहे, कोण्या नगरातला आहे, पुरुष कोण आहे, त्याचं नाव काय आहे, कोण्या कुळातला आहे, याविषयी मला काही माहित नाही. आता मी काय करू, कोणाला शरण जाऊ, कोणाला विचारू.
आता म्हणले काहीतरी मार्ग काढ. चित्रलेखा म्हणाली, तुला फार म्हणले तुझ्या मनातली अवस्था कळत आहे, मात्र तू स्वप्नात नेमकं कोणाला पाहिलं, कसं ओळखायचं? म्हणले मला काही सांगता येणार नाही, मला कळत नाही. असं म्हणल्याच्या नंतर त्या उशेला अधिकच राग आला. आता तर म्हणले मी जीव ठेवत नाही, जीव देण्याकरिता म्हणले मी तयार आहे. आता म्हणले मी या ठिकाणी जीवदान एकदम द्यायचंय. समजूत काढली, पण दुसऱ्या दिवशी उशेच्या मनाच्या स्थितीत काही फरक पडला नाही. जाणलेलं आहे तुझं दुःख म्हणले मी जाणते, आणि त्रैलोक्यामध्ये कुठेही जरी असला, चित्रलेखा म्हणायला लागली, म्हणले कुठेही जरी असला तर मी त्यांना घेऊन येते आणि तुझ्या अधीन करून टाकते. आता चित्रलेखा काय करत होती? चित्र काढत होती, चित्र काढणारी. आणि मग स्वप्नामध्ये नेमका कोण भेटला? एक वस्त्राचा मोठा पडदा तयार केला. मग त्या पडद्यावर चित्र काढायला सुरुवात केली. त्या चित्रलेखेनं देवलोकाचं चित्र काढलं, राक्षस लोकाचं काढलं, गंधर्वाचं काढलं, नागलोकाचं काढलं, काही मनुष्याचे चित्र काढले, काही सुरसेन, वसुदेव, भगवान कृष्ण परमात्माचं चित्र काढलं, बळीरामाचं काढलं, प्रद्युम्नाचं चित्र काढलं, आणि शेवटी अनिरुद्धाचं चित्र काढलं. काढल्याबरोबर त्या चित्राकडे पाहिल्याच्या नंतर त्या उशेला आनंद वाटला, मन प्रसन्न झालं. आणि त्या उशेनं सांगितलं, चित्रलेखा हा म्हणले मुलगा आहे, या मुलाने म्हणले माझं मन चोरून गेलेला असं सांगितलं. हा कोण आहे, याचं नाव काय? अतिशय म्हणले मी उत्सुक आहे. चित्रलेखेनं सांगितलं, हा अनिरुद्ध आहे. हा अत्यंत म्हणले खरोखर जीवाभावाची मैत्री नाही. मग ती चित्रलेखाने बनायला लागली, उषा खरोखर म्हणले तू माझी अति आवडणारी मैत्रीण आहे. माझ्या स्वप्नात आलेल्या पुरुषाचं म्हणले तू चित्र काढलं, फार म्हणले तू माझ्यावर उपकार केला. आता तू काय कर, माझा पती मला लवकरात लवकर भेट करून दे, हा उपाय काहीतरी कर. त्यांच्याशिवाय म्हणले आता मी जीवन जगणं म्हणले जगू शकत नाही. काही प्रयत्न कर, मात्र मला सुखी कर. उशेचे त्या ठिकाणी वर्णन ऐकलं, चित्रलेखेचं मन भरून आलं. आणि मग त्या चित्रलेखेनं आकाश मार्गाने द्वारकेत आली. चित्रलेखा द्वारकेत आलेली आहे. आल्याच्या नंतर सकाळचा प्रसंग आहे. प्रद्युम्नाला पाहिलं, अनिरुद्धाला पाहिलं, ते बागेत होते. अति सुंदर मूर्ती आहे, श्याम वर्ण आहे, नुकताच तरुणपणात आलेला आहे. आणि तो स्त्रियाशी क्रीडा करू लागला पलंगावर बसून. या चित्रलेखेने काय केलं, आपल्या योगाच्या बलानं अनिरुद्ध ज्या पलंगावर बसलेला आहे तो पलंग डोक्यावर घेतला आणि अति वेगामध्ये ज्या ठिकाणी उषा आहे म्हणजे त्या ठिकाणी आणून ठेवला. ज्या ठिकाणी उषा राहते अंतरपुरात त्या ठिकाणी आणून ठेवला. आणि मग त्या उषेनं आपल्या पतीकडे पाहिलं. अति आनंद वाटलेला आहे, अति आनंद वाटला. थोडीशी लाजलेली लक्षात आलं. आणि मग ती आपल्या पतीला घेऊन अंतरपुरामध्ये गुप्त राहू लागली, एकांतात क्रीडा करत आहे. मात्र ही गोष्ट बऱ्याच स्त्रियांना समजली. त्यांच्या हालचाली, त्यांचं हसणं त्यांना पाहून रक्षका लोकांना शंका आली. दिव्य शरीराच्या नवयुवकाला एकांतात वावरताना पाहिलं. मग काही सेवक लोक त्या उशेच्या वडिलाकडे गेले सांगण्याकरिता, बाणासुराकडे. महाराज
कोणीतरी नवीन पुरुष आहे, आपल्या कन्येच्या अंतरपुरात शिरलेला आहे आणि तो म्हणले तिच्याशी एकांतात गोष्टी करत आहे. तुम्ही स्वतः तिथे जाऊन पहा आणि मग काय ठरवायचंय म्हणले ते तुम्ही ठरवा, आमचा काही दोष नाही असं द्वारपाल लोकांनी सांगितलं. आता आपली कन्या दूरवर्तनानं वागत आहे. बाणासुराला फार त्याचं दुःख वाटलं आणि बाणासुर आपल्या मुलीच्या मंदिराकडे निघाला. गोपाल कृष्ण भगवान हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वारपाल लोकांचं बोलणं ऐकलं आणि बाणासुरानं अति क्रोध आला. त्या ठिकाणी आपली मुलगी आहे त्या ठिकाणी आला. पाहिलं तर म्हणले तो अनिरुद्ध आहे. अति राग आला. अरे म्हणले मूर्खा कोण आहे तू, कसं साहस केलं म्हणले आमच्या मंदिरात येण्याचं. माझ्या कन्येला कुळाला दूषित करून टाकलं. आता म्हणले तुला दंड मिळाला पाहिजे. यांना जेरबंद करून टाका, कारागृहात टाका. आता अनिरुद्ध कोण आहे, उशीच्या महालात कसा आला, याचा पराक्रम काय, यांचं म्हणले आपण शक्ती जाणून घ्यावा. मग त्यांनी 10,000 वीर पाठवले. जा म्हणले त्यांना बांधून आणा. आता गर्जना करीत वीर आले. चौकोन वेढा टाकला. मात्र सर्वांचा पराजय केला. सर्व यमसदनाला गेले. आणखी काही दैत्य लोक पाठवले. सर्वांचा नाश झाला. आणि पाहून एकाच वेळी सर्वांसोबत युद्ध करू लागला तो अनिरुद्ध असणारा, काळाप्रमाणे ज्यांच्याकडे शक्ती असणारी. एक युद्ध करत आहे, कपटाने युद्ध करण्याला सुरुवात केली. मात्र नागाने बांधलं. साप लोक निर्माण केले. या राक्षस लोकांनं आम्ही त्याला साप लोकांना बांधलं, पिंजऱ्यामध्ये टाकलं. पिंजऱ्यात टाकलेला आहे. अरे म्हणले माझं कुळ पवित्र आहे, माझ्या कुळाला म्हणले तू कलंकित केलं.
म्हणून म्हणले तुला दंड मिळावा. मग सांगितलं सेवक लोकांना जा याचं मस्तक तोडा, याचे हातपाय तोडा, राक्षसांना टाकून द्या, यांचं मांस गिधाड लोकांना खाऊ घाला. फार काही सांगावं, खोल म्हणले एखाद्या विहिरीत टाकून द्या. मानासुरापीर रागारागात बोलत होते. त्यांच्याकडे प्रधान होता धर्मनीतीने वागणारा. म्हणले महाराज थोडा विचार करा, याचा वध करणं योग्य नाही. हा तर म्हणले भगवान विष्णू सारखा पराक्रमी आहे, याच ते महादेवासारखा आहे, यांच्याजवळ म्हणले शक्ती आहे. हा म्हणले महाबलवान आहे आणि भगवान कृष्णाचा म्हणले नातू आहे. अहो म्हणले एकल्याने म्हणले युद्ध केलं, किती शक्तिवान आहे. मग त्यावेळेस तू कोण आहे विचारलं. अहो तुम्ही कोण आहात खरं सांगा. त्या राक्षसानं दोन्ही हात जोडले, तरच म्हणले तुझी सुटका करील. अनिरुद्धाला ती राग आला त्या ठिकाणी. अरे राक्षसा, दुसऱ्याच्या उपकारावर जगणारा आहे म्हणले तो, धर्म समजत नाही. युद्धातून पळून जाणं, प्राणाचं रक्षण करणं, शत्रूच्या समोर हात जोडणं, कधी म्हणले मी शरण देणार नाही, म्हणले मी भिणारा नाही. बराच काही बोलला अनिरुद्धानं. आश्चर्य वाटलं, संतापही आला. त्यावेळेस आकाशवाणी झाली. हा बळीचा मुलगा आहे, क्रोध करणं म्हणले उचित नाही, जरा विचार करा. अहो विश्वाचे स्वामी आहात, त्रिगुणात आश्रय ब्रह्म विष्णू महेश, असं त्या ठिकाणी वर्णन आकाशवाणी झाली. ऐकले आकाशवाणी. बाणासूर जरा भानावर आला. अनिरुद्धाचा वध केला, तुरुंगात टाकलं आणि मद्यपान करत बसला एका जागी बाणासूर. आता नागलोकाला बांधलेलं आहे त्या अनिरुद्धाला. आता नागाच्या विषामुळं त्यांना त्रास होऊ लागला, त्रास सहन होत नाही. त्यांनी देवी मातेला हाक मारली. देवी माता, फार म्हणले साप लोकांना बांधल्यामुळं माझ्या अंगाला त्रास व्हायला लागलेला आहे, माझ्यावर फार म्हणले मोठं संकट आहे. अरे संकटामध्ये तू माझं रक्षण कर, मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही. मी सर्पानी बांधल्या गेलो, फार म्हणले माझ्या शरीराचा दाह व्हायला लागलेला आहे. करुणावचन देवी मातेनं ऐकलं आणि देवी माता त्या ठिकाणी प्रगट झाली. कारागृहामध्ये लोखंड सर्व पिंजरा मोडून टाकला. त्या मुलाला मुक्त केलं, नागलोकापासून सोडलेलं आहे आणि त्या उशेच्या मंदिरात नेऊन एकदम आता घातलेला आहे आणि आशीर्वाद घेतला. देवी माता अंतर्धान पावली. महादेवाचं शक्तीचं स्वरूप यानंतर देवीच्या कृपेनं एवढं संकट पडले दिसून गेलं. आपल्या पतीला पाहिल्याबरोबर जो काही विरह होता, दुःख होत, नाहीस झालं. अति सुखानं उषा आणि अनिरुद्ध परमान त्यांना प्राप्त झाला. दोघे एकोणेकाच्या सहवासामध्ये अति आनंदानं रममान झाले. ही कथा सनत कुमार ऋषी व्यासाला सांगतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पार्वती पदे हर हर महादेव. मारुति महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, गोपाल भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज